महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या कळसुबाई डोंगरावरती देवी कळसुबाईची नवरात्र उत्सव प्रारंभ. हजारो भाविक भक्तांनी घेतले दर्शन. अनेक सामाजिक संस्थांनी वृक्षारोपण तसेच स्वच्छतेचा दिला संदेश. जाणून घेऊया सविस्तर वृत्तांत महासंगम न्यूज सोबत खुलासा सत्य असत्याचा. नमस्कार मित्रांनो, आमचं हे कळसुबाईचं यंदा 5वं वर्ष आहे. आम्ही दरवर्षी इगतपुरीवरतून 50 ते 60 लोकांचा ग्रुप कळसुबाईचे दर्शन करता येत असतो. आमचं इंद्रपुरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि इगतपुरी नामांकित हॉटेल ट्रॉपिकल रिसॉर्ट यांचा स्टाफ एकत्रितरित्या हे आयोजन करत असतो आम्ही. आणि इकडे आल्यानंतर आम्ही वृक्षारोपण तसंच सामाजिक काही कार्यक्रम असतात ते राबवतो. तसंच अन्नदानाचं आमचं खाली आहे, खिचडी भात वगैरे. तसंच इकडे कळसुबाईचा जो परिसर आहे सभोवतालचा हा स्वच्छ करण्याचं काम आहे. आम्ही आता दर्शन झाल्यानंतर सगळं आमची टीम येते आणि सगळं करून हा सगळा गणेश खतरा जो आहे तो आम्ही एकत्र एका ठिकाणी बाजूला करतो. आणि माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की कळसुबाई हे महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर आहे आणि इगतपुरी तालुक्यातलं आहे. तर सर्वांनी इकडे दर्शनाला यायचंय आणि ही माहिती इतरांपर्यंत लवकरात लवकर जास्त पोहोचवा. खूप पवित्र स्थान आहे. मी काही 5 वर्षापूर्वी एक नवस केला होता, माझा तो नवस पूर्ण झाला. त्यामुळे मी दरवर्षी इथं न चुकता येतोय 4थ्या किंवा 5व्या माळेला. आणि सर्वांनी इथं स्वच्छता राखायची, प्लास्टिकचा कचरा करून देऊ. धन्यवाद. कळसुबाई शिखर हे मंदिर जवळजवळ 450 वर्ष होऊन गेले. हे खूप जुनं आहे. असलेलं मंदिर आहे. भक्त किती वर्षापासून येतो? जवळजवळ आता भक्त म्हणजे बरेच वर्ष झाले, मला पण आठवत नाही. खूप वर्षापासून भक्त येऊन आहे. तुम्ही किती वर्षापासून येतो? मला कमसे कम 15 वर्ष झाले. 15 वर्ष. आणि नवस केलेले पूर्ण होतात नाही? हो. आणि जागृत देवस्थान आहे, कळसुबाई शिखर जागृत देवस्थान आहे. हो. धन्यवाद. अशा नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. महासंगम न्यूज साठी प्रतिनिधी विवेक आगलावे, अकोले.